गुळवी यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। जोशी 11 भादवड या संघाचे खंदे समर्थक आणि उत्कृष्ट क्रिकेटर देखील राहिलेले आहेत। बिरुजी पाटील यांचं देखील या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान केलं जात आहे। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित ज्वाली कामतगार संघाचे सर्वांना भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40 संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय विनोदजी काटेकर यांना देखील आपण सन्मानित करूया। यांना आपण सन्मानित करूया। नाईकाच्या बाटमधून मिळते एक धाव। खऱ्या अर्थाने चेंडू स्विच करायचा असेल, पलटी किंवा रिवर्स फटका मारायचा असेल तर त्या चेंडूची निवड देखील फार महत्त्वाची असते। लगा तो आबाद नाही तो बरबाद। आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी फलंदाज सुभाष पाटील याला। एक धाव घेण्याची संधी प्राप्त झाली सुभाष पाटील याला। एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन झालं। धावसंख्या 2 बिनबाद 2 ओव्हर क्रमांक पहिला 3 ओव्हरचा निर्धारित सामना। दोन दिग्गज संघ आपण इन ॲक्शन मध्ये पाहतो। एका बाजूला बीरताना दापड तर दुसऱ्या बाजूला जोशी 11 भादवड मनोहरजी जोशी यांचा संघ। त्या ठिकाणी मात्र चेंडू ऑन साइडचा अतिशय चांगला फटका आहे आणि 1 बॉन्स एका टप्प्याने 2 क्षेत्रात बीट करून चेंडू सीमारेच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार चौकार येतोय। चेंडूला सुंदरसा फ्लिक केलं ऑन साइडला। जगदीश नाईक याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला। 4 धावा निश्चित मिळतील। या 4 धावांनी संघात धावसंख्या 4 ने पुढे सरते। धावसंख्या होते ती 6। बिनबाद 6।
भिवंडी तालुक्यातील खऱ्या अर्थानं सर्वात बिग हिटर म्हणून ज्याची ख्याती आहे जगदीश ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर चेंडू जातोय फाईनला एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न विष्णू याच्या माध्यमातून आपण पाहिलं आउटफील्डमधून चांगले क्षेत्ररक्षण झालं दोन धावांनी संघाची धावसंख्या बिनबादा 8 ना धावसंख्या 8 या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका यास हा चेंडू जाईल आउट ऑफ पार्क खऱ्या अर्थानं चेंडूची लाईन जवळ लवकर रीट केली ऑनसाईडचा बिग ब्लड देखील आपण सुंदर सुरेख पाहिला आणि चेंडू मात्र बघता बघता सीमाच्या बाहेर गेला पंचांनी देखील आम्हाला 6 धावेसाठी इशारा केला या 6 धावेने संघाची धावसंख्या वधारते सस्ते नट्टे फुकते बहरते बिनबाद 14 सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट सुरुवात थोडंसं अटॅक क्रिकेट अग्रेसिव्ह क्रिकेट हायलाईट क्रिकेट आपण पाहतोय कमालीची सुरुवात करताना जोशी 11 भादवड संघ या ठिकाणी मात्र चेंडू आणि बॅटमध्ये निश्चित आपण थोडासा संपर्क पाहिला होता चेंडू बॅटच्या आउटसाईड घेऊन एस्टेनच्या मागे निश्चित गेला होता मात्र एस्टेन तो चेंडू गॅदर करता आला नाही चेंडू जातोय डीप नॉनस्टॉपला एक धाव घेण्याची संधी धावसंख्या 15 ओव्हर क्रमांक पहिलं संपलं पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद 15 धावा धावपालकावर चला पुढील सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज व्हा एका बाजूला नंदकिशोर खारबाव आणि ज्वाली स्पोर्ट्स कामतगर हॅलो पाण्याची व्यवस्था करायची मैदानामधून व्हॉलेंटियर 12 मॅन आपण लगेच पाणी घेऊन जायचं आहे आणि जेव्हा जेव्हा पाण्याची व्यवस्था लागेल तेव्हा लगेच पाणी घेऊन जा प्लीज जा जा घेऊन जा नाही कोणी तर जा ना मला काही मोबाईल बघते जा लवकर जावं ओव्हर क्रमांक पहिले संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद 15 धावा एक सकारात्मक सुरुवात करताना चांगली सुरुवात करताना संघ आपण पाहिला जोशी युनिट भादवड उर्वरित 12 चेंडूमधून बघून देखील संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल चांगला उत्तम खेळ खास करून जगदीश नाईक याच्या बॅटमधून आपण पाहिला चौदा धावा केल्या ना 5 मध्ये 15 धावा झाल्या हो झाली ज्वाली कामतगर आणि विपक्ष नंदकिशोर खारबाव दोन संघांमधून पुढील सामन्याची नाणेफेक केली जाईल या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच आपण आम्हाला जॉईन व्हा ज्वाली स्पोर्ट्स कामतगर आणि नंदकिशोर खारबाव वेलकम बलदेव जोशी बादवड संघाचे एक आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटमध्ये निश्चित आपण थोडासा स्पर्श पाहिला होता आउटसाईड एज घेऊन चेंडू निश्चित एस्टेनच्या मागे गेला होता मात्र एसटी रक्षक विष्णू पाटील याला चेंडू मला वाटतं सुहास पाटील याला चेंडू गॅदर करता आला नाही एक धाव कंप्लीट झाली दुसऱ्या धावेसाठी स्वतःचं आत्मधन करताना फलंदाज सुभाष पाटील नेक्स्ट बॅट्समन बलदेव दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला सांगित दुसरं गोलंदाजी तो राजेश
न्यू बॅट्समन न्यू बॅटल बलदेव जोशी. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. सदानंद याच्या माध्यमातून देखील चांगलं क्षेत्ररक्षण होतं. आउटफील्डमधून मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेने संघ धावसंख्या होती ती 17. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतो धावसंख्या होती ती 17. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, दर्जेदार क्लास, काय कमालीचा फटका, अप्रतिम उत्कृष्ट फटका. खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा फटका आपण फलंदाज जगदीश नाईकेच्या बॅटमधून पाहिला. चेंडू बघता बघता कुठं आउट ऑफ पार्क सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्र दीपक षटकार. या साधारण देखील सांगायची धावसंख्या पुढे सरते. धावसंख्या होती ती 23. एक बाद 23. और क्रमांक दुसरा आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त फटका आपण पाहिला जगदीश नाईकेच्या बॅटमधून. या साधावेनी संघात धावसंख्या होती ती 23. पुन्हा एकदा राजेश डिफेन्सिव्ह फटका. आता मात्र या चेंडूचा देखील चांगला सन्मान, स्क्वेअर कट केला. अतिशय चांगला फटका, 2 षटकांना बीट करून चेंडू जातोय पॉईंट सेम अर्षे क्लिअर करतोय चौकार. सर एक सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली मात्र तिने सुरक्षित चेंडूला सुंदर असा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला होता. अतिशय चांगला फटका सजला फलंदाज जगदीश नाईकेच्या बॅटमधून. सुंदर असा ड्राईव्ह केलं होतं चेंडून. धावसंख्या 27. आता मात्र की विशाल लक्षाकडे वाचाल करणारा संघ पाहतोय जोशी इव्हन भादवड. मनोज जोशी यांचा संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतो. हा चेंडू मात्र बघूया एक्झॅक्ट. खऱ्या अर्थानं अति घाई आणि कुठंतरी संकटात नाहीये. चला नेक्स्ट बॅट्समन लगेच आपण बाळू गुरु नाही केलं का मागून बालू बावडीची. नेक्स्ट बॅट्समन डावखुरा फलंदाज गुरु. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. ज्वाली स्पोर्ट्स कामतगर विरुद्ध नंदकिशोर खारबाव. VIP कक्षाला पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल खर्च झाल्या 33 धावा. काय कमालीची फलंदाजी, अतिशय विस्फोटक फलंदाजी करताना या स्पर्धेमधून आपण पाहतोय. इन ॲक्शनमधून जो संघ भादवड आणि त्या भादवड संघाचा हा फलंदाज जगदीश नाईक. ज्या नावाचा दबदबा ते नाव मैदानामधून साकारताना जगदीश नाईक कमालीची फलंदाजी. त्याचे धावा किती झाले ते पण बघ ना टोटल आतापर्यंत किती बॉल पेस केले जगदीश बॉल आणि धावा किती झाले ते पण. बॉल 25 किती
31 धावा वैयक्तिक 31 धावा जगदीश नाईक याच्या बॅटमधून आहेत. चेंडूला सुंदर ऑन साईडचा पटका स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू जातोय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? एकच धाव. 34 10 मध्ये का? 10 मधून 31 नो बॉल आहे का? ओके ओके. फील्ड सजावट काय आहे? फील्ड पोझिशन चला पंचांच्या निर्णयाचा आपण जो निर्णय तो ॲक्सेप्ट करायचा आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा 1+1 अशा 2 धावा. धावसंख्या 35 झाली आता 35. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. बेल कमी घ्या. चला पंचांशी आपण कुठल्या प्रकारचा वाद करू नका प्लीज. पंचांचा निर्णय आपण ॲक्सेप्ट करायचा आहे. चला प्लीज खेळाडू आपण पंचांची बात करू नका प्लीज. दापोडे संघाचा कॅप्टन आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. फील्ड पोझिशन थोडीशी चुकीची होती. उलटा कपडा घातला. चेंडू फ्री हिट असेल. 1+1 अशा एकंदरीत 2 धावा. या 2 धावांसाठी धावसंख्या होती ती 35. नो बॉल. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाहायला सांगितलं. तिसरं गोलंदाज सदानंद. बघूया आपल्या संघासाठी काय आनंद देतोय का. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर गोलंदाज सदानंद. अद्ययावत स्थिती जोशी धाड संघाची 2/35. निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. ओव्हर क्रमांक 3. सन्माननीय गोरखनाथजी चौघुळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. गोरखनाथ चौघुळे विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वढूनगर आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत वेलकम. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या स्पर्धेमध्ये तुमचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने ते रिक्षा युनियनचे अध्यक्ष देखील आहेत. थोडासा बिगिट घेण्याचा प्रयत्न. स्वतःला कुठं थोडंसं स्थिर करू शकले नाही जगदीश नाईक. मोठा फटका मारण्याचा माणूस नाही त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सदानंद. यस हा चेंडू देखील जाईल. ज्या क्षणी चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधला गेला त्यावेळीच एक मोहर लागली होती मोठ्या फटक्यासाठी. चेंडू जातो आउट ऑफ पार्क. सीमारेषेच्या बाहेर जाणार अतिशय दमदार षटक. अतिशय दमदार फटका. चांगला फटका. उत्तम फटका. जबरदस्त फटका. अफलातून फटका.
पुन्हा एकदा आउट ऑफ इनसाईडचा फटका साचतोय. शतरक्षक दक्ष झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. आयुष्य महानुभावाचा आशीर्वाद. आणि ह्याच दरम्यान 2 धावा कंप्लीट. निलेश पाटील याच्याकडनं चूक आणि चुकीला माफी नाही आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघात धावसंख्या देखील 2 धावांनी पुढंच रकली. किती झाल्या? डबल 4. 44 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. हा चेंडू देखील जाईल आउट ऑफ पार्क. खऱ्या अर्थानं बॅट आणि चेंडूचा जेव्हा संपर्क झाला तेव्हा मात्र एक मोठ्या फटक्याची मोहर लागली होती. जगदीश नाईके यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा जबरदस्त फटका आपण पाहिला. चेंडू आउट ऑफ पार्क सीमेच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकर येतोय. या 6 धाब्याने देखील संघ धावसंख्या तब्बल 50च्या घरात 50 रन, 50 धावा धावफलकावर. वैयक्तिक किती बघ त्याच्या 45, वैयक्तिक 45 धावा जगदीश नाईक याच्या बॅटमधून. आणि पहिलं अर्धशतक साजरं केलं जाईल का? किती बॉल राहिले? मिस टाइम स्ट्रोक आहे. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. अजून एक चेंडूची फेक बाकी. संघाची धावसंख्या 52. संधी आहे. विकेट घेण्याचा मोठा फटका मारण्याचा मानस निश्चित आपण त्याच्या बॅटमधून पाहिला होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये बेबूशी संपर्क साधता आलं नव्हतं. थोडासा मस्त टाईम स्ट्रोक झाला. क्षेत्ररक्षक किंवा एसटी रक्षक सुहास पाटील याला चेंडू कॅरी करता आला नाही आहे. जीवदान मिळत आहे. 2 धावा देखील जगदीश याला मिळतील. आता 50 पासून फक्त 3 धावा दूर आहे. यास आणि या स्पर्धेमधून पहिली हाफ सेंचुरी. 53 धावा. काय कमालीचा खेळ. मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचा आपण नाणी बघतो. एका बाजूला ज्वाली कामोदे संघाचे कॅप्टन आबी तर दुसऱ्या बाजूला नंदीश खरबाव संघाचे कॅप्टन संदेश पाटील. जय गावदेव. छत्रपती शिवाजी. अभि काय म्हणणं आहे? कॉलिंग करायचं. जय गावदेव असं म्हणणं आहे.
आणि एक्झिट तीच पडते. मान्यवरांचं खूप खूप तत्पूर्वी मान्यवरांनी एक विनंती असेल, भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ या संघटनेचे जे विद्यमान अध्यक्ष प्रेसिडेंट आहेत त्यांना विनंती करेन की या स्पर्धेसंदर्भात आपण एक 2 शब्दामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. ऑर्गनाईज कमिटी आता हा कार्यक्रम खूप चांगला आहे नवगरवाल्यांचा, पण चिकणे साहेब नाही आहेत मला वाटतं, इथे कामाला गेलेले आहेत. सुंदर आयोजन आहे. पूर्ण कमिटीचं मी मनापासून धन्यवाद करतो. धन्यवाद. ऑल दी बेस्ट. दोन्ही संघांना देखील देऊया आपण ऑल दी बेस्ट. पण तत्पूर्वी आपण नाणेफेक जिंकलेली आहे. आपल्याकडे बेल फार कमी आहे, फक्त एका स्वरामध्ये आपण आपला निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. 3 ओव्हर आहेत. हॅलो सुभाष, पहिला चेंडू पंच आमच्याकडे वळतात. अवांतर धावीची खून करतात. धावा करायची आहे ते 59 एकंदरीत 20ची सरासरी गाठावी लागेल प्रत्येक षटकामागे. आणि राजेंमध्ये क्षमता आहे आणि इथे आगाज केलेला आहे, सुरुवात केलेली आहे षटकाराने. आहे आयोजन गावदेव संघ तर देऊ शकतोय. सुरुवात तर केलेली आहे, आघात केलेला आहे. अंजाम पाहूया काय होतंय. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी चुकी होईल. स्ट्राईकचा लगेच प्रयत्न केला जाईल. स्ट्राईक रेट स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करणारच आहे नक्की राजन. माहीत आहे जोशी 11 भादवड संघाला राजन याची गुणवत्ता, त्याच्या फलंदाजीची कमाल. जोपर्यंत राजन क्रीजवर असतील, जोपर्यंत खेळपट्टी राहील तोपर्यंत धोका राहील जोशी 11 भादवड संघाला. 20ची सरासरी गाठावी लागेल प्रत्येक षटकामागे. आता मात्र बॅची कडा थोडीशी, चेंडू हवेत होता एकदा पूर्ण. आता इथे धावची संधी आणि बघूया काय झाले तिथे. बाद झालेले आहे राजन. गावदेव संघ
शेवटी राजन याला माघारी कधी फिरावं आणि आपली खेळपट्टी कधी गाठावी याचं भान राहिलेलं नाही आणि एक बहुमूल्य विकेट स्वस्तात देऊन बाद झाले. सकाळी हीच चुकी पप्प्या काबूकर यांनी केली होती. पप्प्या काबूकर यांना या क्षणावरून लगेच आठवलं असेल की एका धावेसाठी आपण आपले दिलेलं बहुमूल्य विकेट किती संघासाठी मार्ग जो आहे तो खूप आता खडतर झालेला आहे, कठीण झालेला आहे. एक षटकाराने सुरुवात तर चांगली केली होती, मात्र सातत्य राखता आलं नाही. राजू येतोय. क्लीन बॉल प्ले डाऊन. बरेचसे चेंडू निघून गेलेले असतील आणि सामना दूर गेलेला असेल. बघा आधीच मी सांगितलं आहे की पहिल्या षटकामध्ये राजन बाद झाल्यानंतर संकट आलं असेल कर्णधारावर की पहिलं षटक धावा कशा येतील. सुभाष यांची जबरदस्त ते कामगिरी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकांनी चांगली कामगिरी करून राजन याचं विकेट मिळवून दिलं. आडव्या बॅटने चेंडूला दिशा दिलेली आहे. 2 क्षेत्ररक्षक तिथे आहेत. बघूया चेंडू सीमारेषी लगत क्षेत्ररक्षण केले जाते. दुहेरी धाव. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला. धाव पूर्ण. चौथी धाव पूर्ण होत नाही. 3 धावा अगदी सहज पूर्ण. खेळाडू रनिंगमध्ये होते, मात्र त्या यष्टीरक्षकाने कुठल्या प्रकारे यष्ट्यानं चेंडू लावलेला नाही. रनिंगमध्ये खेळाडू असल्या कारणाने दोन्ही फलंदाज धाव पूर्णचा इशारा दिलेला आहे आणि एखाद्या 3 धावा. चौथी धावेसाठी फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावर आहे ती 13 आणि अजूनही 46. 23च्या सरासरीने 46 धावा कराव्या लागतील. आईदेवी वडुणवकर संघाचा सामना कालवार मैदानावर सुरू आहे. तिथे आतापर्यंत धावफलक आहे 4 चेंडू आणि 11 धावा झालेल्या आहेत प्रतिस्पर्धी संघाच्या आणि 44 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे वडुणवकर संघाने, आईदेवी वडुणवकर संघाने. इथे मात्र बघूया 12 चेंडू 46 धावांची आवश्यकता. या आधीच्या सामन्यात जबरदस्त फलंदाजी केलेला दिनेश इथे आता येतोय खेळपट्टीवर, मात्र नाश्ता करेनला. त्रेपन्न धावांची खेळी आणि इथे गोलंदाजी दुसरे षटक घेऊन येते. वैयक्तिक पहिलं जगदीश नाईक फुलटा चेंडू भिडकावून दिलेला आहे. स्ट्राईक रोटेट होईल. दिनेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवू इच्छितोय. भलेही राजांचे प्रयत्न थोडेसे अपुरे ठरले, दिनेश याला आता मात्र प्रयत्न करावे लागतील. दिनेशमध्ये ती क्षमता आहे. चेंडू 11 राहिलेले आहेत. 45 धावा करणं गरजेचं आहे. बघूया
22 धावा आता मात्र घ्यावे लागतील. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू सोडून दिलं होतं कसोटी क्रिकेटच्या अंदाजाने. फलंदाजाला असं वाटलं होतं की चेंडू खूप बाहेर आहे ऑफस्टम्पच्या, मात्र पंच तिथे सांगता येत नाही. अगदी योग्य टप्प्यावर दिशेवर चेंडू होता. जगदीश नाईक पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, चांगली फेकी केली होती. तत्पूर्वी मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. मोठा फटका जोपर्यंत येत नाही, चौकार षटकार येत नाही, तोपर्यंत काहीही इथे होऊ शकत नाही संघाच्या बाजूने. चौकार षटकार येणं गरजेचं. हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल. प्रत्येक चेंडूला सीमारेषे बाहेर तुम्हाला टोलवावं लागेल, तेव्हाच कुठेतरी तुमची डाळ शिजू शकते. क्षेत्ररक्षक मात्र जे चुकी करतोय, चेंडू जातोय हुलकावणी देऊन सीमारेषे बाहेर चौकार. आहे आयोजन गावदेव संघाचं, आहे वळून नवघर गावाचं. थँक्यू. आहे आयोजन 8 चेंडू 39 धावांची आवश्यकता. चेंडू शेष 8 धावा पाहिजे 39. हो आता मात्र वैतीस आम्हाला सांगतात की अवांतर धावा ही वाईटच्या स्वरूपात. पुढे ससावर खेळण्याचा प्रयत्न आणि आत्ता मात्र अतिशय उत्तुंग असा षटकार. गावदेव संघाचं, आहे वळून नवघर. जर समाधानकारक धावसंख्या असती तर प्रतिकार पाहायला मिळाला असता. अजून एक येतोय का नाही. चेंडू हवे 2 क्षेत्ररक्षक खाली, मात्र चौकार. सहा चेंडू 28 धावांची आवश्यकता. मी आधीच म्हटलं होतं की दिनेश आणि राजन दोघांकडे ती क्षमता आहे, मात्र पहिल्या षटकामध्ये जी धावगती आहे कमी ठेवली, कमी राखली, ती कुठेतरी आता टोचत असेल, बोचत असेल, सळत असेल. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो. 28 धावा म्हणजे असं नाही की वीरताळी दापोडे हा संघ या सामन्यात हरलेला आहे. लाहौरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती, या उक्तीप्रमाणे दिनेश याला आता कोशिश करायची आहे, प्रयत्न करायचे आहेत. स्ट्राईकपासून भलेही दूर असेल, मात्र अशक्य असं काही नाही. बघूया जबाबदारी कोणाकडे दिली जाते शेवटच्या षटकाची. गुरु येते गोलंदाजी मार्गावर. स्ट्राईक देण्याचा प्रयत्न अगदी यशस्वीरित्या पार पाडलेला आहे. बरोबर आपले काम चोखपणे पार पाडले हरिदास याने. सत्तावीस धावात 5 चेंडू. आता मात्र सागर संपलेला आहे.
प्रत्येक चेंडूवर जरी षटकार आला तरी 3 धावा अपुऱ्या पडतील. एखादा चेंडू अवांतर जर टाकला नो वाईड काही घडू शकते. एक चेंडूमध्ये 14 धावा सुद्धा झालेल्या आहेत क्रिकेटमध्ये. इथे दुसऱ्या प्रयत्नात स्ट्रेक्स एक झेल पकडतोय आणि पूर्णपणे संघ आता मात्र पिछाडीवर जातोय. कारिवलीसारख्या एका बलाढ्य संघाला घरचा रस्ता दाखवल्यानंतर दापोडी संघ सुद्धा मात्र अडखळत खेळतोय. एकच आता जबाबदारी आहे शेवट गोड करण्याची. बाकी आता फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. 2 चेंडू शेष आहेत. धावसंख्या झाले 33. 24 धावांची गरज आहे अजूनही. उजाशीच्या बाहेर चेंडू. क्लासिकल ड्राईव्ह एकच धाव नाही आहे. धावलेले नाही आहेत. थोडीशी बॅटिंग प्रॅक्टिस करायची इच्छा दिसते फलंदाजाची. सामना तर गमावलेला आहे मात्र बघूया जाता जाता शेवट गोड करायची इच्छा दिसते सचिनची. विकेट मात्र फलंदाजाचं जात आहे गोलंदाजाच्या खात्यात. गुरु याच्या खात्यात दुसरं विकेट. तर अशा रीतीने तो संघ वीर तानाजी दापोडे अभिनंदन जोशी 11 भादवड ए संघ. अर्थातच मित्रांनो मॅन ऑफ द मॅचचा पुकारा देण्याची आवश्यकता नाही कारण सर्वांनाच माहीत आहे या स्पर्धेतील एकमेव अर्धशतक पहिली 50 53 धावांची खेळी फक्त आणि फक्त 16 चेंडूत जगदीश नाईक या आमच्या ओढूनगरच्या प्रेक्षक वर्गाला तसेच अनेक खेळाडूंना आपण आपल्या फलंदाजीची परवानगी दिली आणि 53 धावांची एक विस्फोटक यादगार ऐतिहासिक खेळी खेळली आणि या अनुषंगाने तुम्हाला मॅन ऑफ द मॅचचा पुकार देण्यात येते. सन्माननीय श्री मनोहरजी गजानन जोशी यांच्याकडून अध्यक्ष साहेबांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. बघा जबरदस्त क्या बात आहे. आणि त्यांना त्यांच्या फलंदाजीवर खुश होऊन 500 रुपयाचे सुद्धा मानधन देण्यात येत आहे. गुळवी साहेबांच्या वतीने त्यांना 500 रुपयाचं मानधन देण्यात आलेलं आहे बक्षीस स्वरूपात. 53 धावांची विस्फोटक खेळी.